मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी 25 नवीन इंग्लिश शब्द आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. आजचा आपला 42वा पार्ट आहे. याच्यापूर्वीचे पार्ट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, पहिला शब्द आहे सेंचुरी म्हणजेच शतक. सेंचुरी म्हणजेच काय? शतक. पुढे आहे बघा कोच म्हणजे प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक. बघा, कोच म्हणजेच काय? प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक, दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे कॉटन म्हणजे कापूस. कॉटन म्हणजेच काय? कापूस. पुढे बघा, पुढचा शब्द आहे बग म्हणजे किडा किंवा त्रुटी. बघा, बग म्हणजेच काय? किडा किंवा त्रुटी. पुढे बघा, पुढचा शब्द आहे चेन म्हणजे साखळी. चेन म्हणजेच काय? साखळी. पुढे आहे कोल म्हणजे कोळसा. कोल म्हणजेच काय? कोळसा. पुढे आहे कॉफ म्हणजे खोकला किंवा खोकणे. कॉफ म्हणजेच काय? खोकला किंवा खोकणे. पुढे आहे बम म्हणजे धक्का, उंचवटा किंवा टेंगूळ. बघा, बंप म्हणजेच काय? धक्का, उंचवटा किंवा टेंगूळ. पुढे आहे चॅलेंज म्हणजे आव्हान किंवा आव्हान देणे. बघा, चॅलेंज म्हणजेच काय? आव्हान किंवा आव्हान देणे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे कोस्ट म्हणजे किनारा. कोस्ट म्हणजेच काय? किनारा. पुढचा शब्द आहे काउन्सिल म्हणजे परिषद. काउन्सिल म्हणजेच काय? परिषद. पुढचा शब्द आहे बंच म्हणजे जुडगा किंवा घड. बघा, बंच म्हणजेच काय? जुडगा किंवा घड. पुढे आहे चॅम्पियन म्हणजे विजेता किंवा सरस व्यक्ती. बघा, चॅम्पियन म्हणजेच काय? विजेता किंवा सरस व्यक्ती. पुढचा शब्द आहे कॉम्बाईन म्हणजे एकत्र करणे. कंबाईन म्हणजेच काय? एकत्र करणे. बघा, कंबाईन. काउंटर म्हणजे काउंटर किंवा विरोध करणे. काउंटर, काउंटर किंवा विरोध करणे. पुढे आहे बस्ट म्हणजे फुटणे किंवा अचानक उसळी. बस्ट म्हणजेच काय? फुटणे किंवा अचानक उसळी. पुढे आहे चॅनल म्हणजे वाहिनी किंवा चॅनल. बघा, चॅनल म्हणजेच काय? वाहिनी किंवा चॅनल. पुढे आहे कमांड म्हणजे आदेश किंवा नियंत्रण. कमांड म्हणजेच काय? आदेश किंवा नियंत्रण. पुढे आहे काउंटी म्हणजे जिल्हा, प्रशासकीय विभाग. बघा, आपल्यामध्ये डिस्ट्रिक्ट आहे, अमेरिकेमध्ये काउंटी असते, लक्षात ठेवा. पुढे आहे बरी म्हणजे पूर्णे. बरी म्हणजेच काय? पूर्णे. पुढे आहे चॅप्टर म्हणजे प्रकरण. चॅप्टर म्हणजेच काय? प्रकरण. पुढचा शब्द आहे कमेंट म्हणजे टिप्पणी किंवा भाष्य. कमेंट म्हणजेच काय? टिप्पणी किंवा भाष्य. पुढे आहे कझन म्हणजे चुलत भाऊ किंवा बहीण. कझन म्हणजेच काय? चुलत भाऊ किंवा बहीण. पुढे आहे कॅरेक्टर म्हणजे स्वभाव किंवा पात्र. कॅरेक्टर म्हणजेच काय? स्वभाव किंवा पात्र. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण इंग्लिश शब्दासाठी मराठी अर्थ काय आहे ते पाहिलेलं आहे. आता फक्त मी मराठी शब्द या ठिकाणी विचारतोय, तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द कोणता होता सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन जाईल. पहिला शब्द आहे शतक. पुढे आहे प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक, कापूस, किडा किंवा त्रुटी, साखळी, कोळसा, खोकला किंवा खोकणे, धक्का, उंचवटा किंवा टेंगूळ, आव्हान किंवा आव्हान देणे, किनारा, परिषद, जुडगा किंवा घड, विजेता किंवा सरस व्यक्ती, एकत्र करणे, काउंटर किंवा विरोध करणे, फुटणे किंवा अचानक उसळी, वाहिनी किंवा चॅनल, आदेश किंवा नियंत्रण, जिल्हा, प्रशासकीय विभाग, पुरणे, प्रकरण, टिप्पणी किंवा भाष्य, चुलत भाऊ किंवा बहीण आणि स्वभाव किंवा पात्र. तर याच्यासाठी इंग्लिश शब्द कोणता होता आठवण्याचा तुम्ही प्रयत्न केला असेल, चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन गेला असेल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.